आदरणीय राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार साहेब, आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय दौलत दरोडा साहेब, ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष तारमळे साहेब, ज्योतिताई हिंदूराव, कल्पनाताई तारमळे, सदामामा पाटील, व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नजीबुल्ला, प्रतीक हिंदूराव, मागे असलेले सर्व नगरसेवक, मार्केट कमिटीचे सदस्य, प्रशांत हेगडे, बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, पाऊस 4-6 दिवस खूप जोरात होता आणि जोरात असताना सुद्धा या कार्यक्रमाचं आपण नियोजन 10 दिवसात केल्यामुळे हा कार्यक्रम आपलं करणं आपल्याला अगत्याचं वाटलं होतं. म्हणून गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी आपण घेतच असतो सत्कार कार्यक्रम. परंतु या ठिकाणी आज आई महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे, तिचा मान सन्मान आपण आपल्या परीने करत असतो. परंतु प्रमुख इथे 50-100 महिलांचा आम्हाला सत्कार करायचा होता, परंतु वेळ कमी असल्यामुळे वहिनी साहेबांची एक क्षमा मागतो की 10-20-25 महिलांचा एकत्र आपण सत्कार करून आणि गुणी गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्काराचं आयोजन. बंधू भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2 ऑक्टोबरला दादा याच ठिकाणी येऊन गेले, याच ठिकाणी जोरदार भाषण ठोकलं होतं आणि 2 महिन्यानंतर अडचणीला सामोरे सर्वांना जावं. माझ्या मिसेसने त्याचा उल्लेख केला, सौरभसुद्धा बोला आणि आमची सर्व मंडळीसुद्धा या संदर्भात बोलत असतात. वहिनी साहेबांचा जो परमेश्वराने त्यांना दिलेला आधार आहे, तो आधार तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून 3 दिवसामध्ये वहिनी साहेबांना शपथ घ्यावी लागली आणि शपथ घेत असताना आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढ्या वेदना झाल्या, तर वहिनी साहेबांना किती वेदना झाल्या असतील याची जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे. मी जवळजवळ 30-32 दिवस त्या बारामतीमध्ये होतो. गेली 39 वर्षाचा माझा दादांचा, वहिनी साहेबांचा यांचा सर्वांचा सहभाग, विशेष करून संबंध आलेला आणि राजकारणाच्या पलीकडे अजितदादा किंवा वहिनी असतील याचा उल्लेख मी वारंवार सगळ्यांना करत असतो. 2-4 दिवसापूर्वी इथे वर्तमानपत्रातले पदाधिकारी आहेत, अधिकारी लोक आहेत, वर्तमान मीडियाचे, सोशल मीडियाच्या मंडळी आहेत. एक पुढारी पेपरला एक बातमी आली होती का अजितदादा पवार साहेब गेल्यानंतर पक्षाचं असं झालं तसं झालं. नंतर त्यांनी काहीतरी 2-3 वाक्य बोलली. मला मीडियाच्या माध्यमातून इथं सर्वांना सांगायचं की अजितदादांचं काम, कर्तृत्व इतकं जबरदस्त आहे आणि वहिनी साहेबांनी जो घेतलेला वसा आहे तो इतका हिंमत आणि ताकदवान आहे, त्यामुळे आमच्या पक्षाची चिंता कोणीच करायचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, पारदादाच्या नेतृत्वाखाली, जयदादाच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे आम्ही उभा करण्याचा प्रयत्न प्रामाणिक केलेला आणि तो यशस्वीसुद्धा झालेला आहे. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्याचे नेते आहेत, आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, ही सर्व मंडळी आमच्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे कोणी काय काळजी करायचं कारण नाही. हे वास्तविक पाहता बोलायची गरज नव्हती, परंतु काही ठिकाणी बोलणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दादांनी केलेली कामाची पावती या पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. छोटे छोटे कार्यकर्ते ज्यांनी खऱ्या अर्थानं उंची गाठण्याचं काम केलेलं आहे. दादांच्या बाबतीत मी एकच सांगेन की दादा बोले तैसा चाले, त्याची वंदामी पावली, अशा पद्धतीचं दादांचं काम होतं. आणि तुम्ही मंडळी सर्वजण जनता दरबार असो की काही गोष्टी असो, पक्ष कार्यालयामध्ये जात असताना दादांना काय कोणाला परमिशन घ्यायची गरज लागायची नाही, प्रत्येक जण भेटायचा. तसंच वहिनी साहेबांचं आहे, पार दादाचं आहे. त्यामुळे ती काय काळजी इतर पक्षांनी आमची करू नये. आमचं स्वप्न आहे दादांना मुख्यमंत्री व्हायचं, ते झाले नसतील, काळाला ते कदाचित मान्य झालं नसेल, परंतु काळाला हेही मान्य करावं लागेल का वहिनी साहेब राज्याच्या मुख्यमंत्री 100% हे काळच ठरवणार आहे. आम्ही बोलायची काय गरज नाही, परंतु आपली सर्वांची सहकार्य शक्ती आहे, ताकद आणि बळ पाहिजे. इथले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, MIDच्या बंद कारखान्याचे प्रश्न आहेत, मगाशी ज्याचा उल्लेख तारमळे साहेबांनी केला का आपल्याला DPDCमध्ये मदत झाली पाहिजे. वहिनी साहेब त्या बाबतीत नक्कीच विचार करतील. राज्याचे मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्यातले होऊन गेले, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. राज्याचे वरिष्ठ नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा पक्ष वाढवायचा आम्ही प्रयत्न करतो, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, आम्ही आमचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व गुण्यागोविंदानं महायुतीच्या सोबत राहण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच आहे. परंतु याही पुढे आम्हाला सांगायचे, महायुतीला जर आम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर महायुतीने सुद्धा विश्वासानं आमच्याबरोबर राहिलं पाहिजे. वहिनी साहेब या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगतो
ठाणेच्या लोकसभा, कल्याणच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निष्ठापूर्वक भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं काम केलं. त्या लोकांना आम्ही निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर बँकेच्या निवडणुकीला ज्यावेळी विषय आला त्यावेळी बँकेच्या निवडणुकीला आम्हाला त्यांनी बाजूला सारलं. परंतु यापुढे आम्ही ते चालून घेणार नाही. यापुढे आम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीला त्यांच्या सत्तेमध्ये सहभाग तर ठेवावाच लागणार आहे आणि ती काळाची गरज लागली. कोणी काही समजायचं कारण नाही, परमनंट टिळा लावून आला म्हणून. काल कोणाच्या हातात सत्ता जाईल, परवा कोणाच्या येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून जे जे आपल्याला करायचं आहे ते संघटना समोर ठेवून दादांना स्मरून आपल्याला या पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. वहिनीसाहेब, आपली तब्येत बरी नसताना सुद्धा आपण वेळ काढून या ठिकाणी आलात. वास्तविक पाहता आम्ही कारण नसताना तुम्हाला त्रास देत जरी असलो तरी ही काळाची गरज होती म्हणून इथे आपल्याला आम्ही बोलवलं आणि आपण आल्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन तर करणारच आहात, परंतु जसं ज्योती इंदुरावनी सांगितलं का टेक्स्टाईल पार्कचं मुरबाडला आम्ही गेले 10 वर्षापासून टेक्स्टाईल पार्कची जागा घेऊन बसलोय. कामकाज सुरू आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्री आपण आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना या आमच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती करावी, जेणेकरून आम्हाला जसं बारामतीच्या धर्तीवर आहे तशाच धर्तीचं आम्हाला टेक्स्टाईल पार्क शासन आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. 5-1 हजार महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच्यासाठी आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. आपलं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. एकनाथ देसलेंच्या पुस्तकांचं आपण या ठिकाणी 2 पुस्तकांचं विमोचन केलेलं आहे. एकनाथ देसले या ठिकाणच्या गावचे आहेत, याच तालुक्यातले या गावामधले आहेत आणि चांगले असे लेखक, नवोदित लेखक आहेत. त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं संधी आपण या व्यासपीठावर दिली. प्रशांत मोरे प्राध्यापक आहेत, त्यांनी आईच्या संदर्भातलं बोलवलं आणि म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, आईचा फक्त महोत्सव साजरा करून भागणार नाही तर प्रत्येक घरामधली आई, छत्रपती शिवाजी महाराजांची आईची प्रेरणा, शाहू फुले आंबेडकरांचे ज्यावेळी आम्ही विचार ऐकतो. आणि दुसरं वहिनीसाहेब मला एक सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ आमच्या मुरबाडचा आहे. माझ्या गावाच्या 5 किलोमीटरवर आजोळ आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणासुद्धा या पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून ही संविधानाची प्रत आहे की जे संविधानाची प्रत प्रत्येकाला समान अधिकार, प्रत्येकाला सारखी ताकद आणि ती ताकद आपल्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. नाश्ता पाण्याची व्यवस्था आमच्या मंडळाने केलेली आहे. पुन्हा एकदा प्रतीक हिंदुराव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी कमी वेळामध्ये चांगला आखीव रेखीव कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सत्तेच्या राजकारणामध्ये आपल्याला कोणी फेकणार नाही. सत्तेच्या मध्ये आपल्याला ग्राउंडमध्येच राहून आपल्याला भांडायचं आहे. आम्हाला काय भाजप काय विरोधात नाही किंवा शिवसेना विरोध नाही, परंतु त्यांनाही आम्हाला दाखवायचे की आम्ही खेळाडू आहोत. म्हणून खेळाडूसारखं सुद्धा आपण या पुढच्या काळामध्ये वागलं पाहिजे. आणि विशेष करून स्पोर्ट्स खातं वहिनी साहेबांना आहे. या ठिकाणी आम्हाला स्टेडियम बांधायचे, त्याच्यासाठी आपला प्रस्ताव जायचे. हरळकांबा वरपे तिथे एक स्टेडियम करायचे आणि त्याच्या संदर्भात वैनिक आम्हाला बैठक आपण द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकार बंधूंना मी कळकळीची नम्रतेची विनंती करतो का जे आम्ही बोललोय तेच तुम्ही छापा. माझे पत्रकार माझे मित्राचे जीवाभावाचे जे बोललोय तेच तुम्ही छापा आणि आम्ही जे बोलतो तेच करून दाखवतो. अजितदादांचं वाक्य मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे वहिनी ज्या बोलतील त्या करून दाखवतील. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य ज्यांना मिळाले त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये 2 क्रीडा संकुलं व्हावीत. एक तर म्हारळकांबा वरपमध्ये सरकारची जागा आहे आणि कल्याण मुरबाडमध्ये सुद्धा सरकारची जागा उपलब्ध आहे. वहिनीसाहेब, क्रीडा खात्याची जागा आपल्याकडे आहे. तिथं स्टेडियमला आम्हाला मान्यता द्यावी, जेणेकरून मैदानी खेळाचे चांगले तरुण खेळाडू या ठिकाणी होतील. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणतो, या ठिकाणी दादांच्या नावानं आम्ही अजितदादा या ठिकाणी मगाशी ज्याचा उल्लेख केला, भरतीपूर्व प्रशिक्षण आम्ही तो सुरू करणार आहोत. आणि मार्शल आर्ट ज्याला म्हणतो, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट अकॅडमी आम्ही सुरू करणार आहोत. यावर्षी त्याची जागा आम्ही सुनिश्चित केलेली आहे. दादांच्याच हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. म्हणून आमच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या माणसाला न्याय देण्याची भूमिका आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने आपल्या सर्वांना देतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद,